माझ्या भागातल्या लोकांच्या उपयोगी पडले, त्यांच्यासाठी काम केलं. आता इथून पुढं याच मार्गावर मला वाटचाल करायची आहे. आभारी आहे. सुमित्राबाई जाधव यांच्या या भाषणानंतर हातास हाती आलेली एक विशेष बातमी. गेल्या विधानसभेच्या तुलनेत सत्ताधारी पक्षाच्या 7 जागा कमी झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी चिमणराव जाधव यांच्यासारख्या मोठ्या सुडाचं राजकारण केल्यामुळे आणि चिमणराव सारख्या नेत्याला तिकीटही नाकारल्यामुळे पक्षाला निवडणुकीत फार मोठी हानी सहन करावी लागली. चिमणराव, याला म्हणतात राजनीती. कधी काय घडेल काय सांगता येत नाही. आता शेमला म्हणा बस बोंबलत. तो दिल्लीला जाऊन ओरडत राहणार की चिमणराव आता बंड करणार, चिमणराव आता बंड करणार. सांग ना म्हणा मी बंड करणार आहे म्हणून. अरे पण करायचं का नाही करायचं हे माझ्या हातात आहे की नाही? का हा माझ्या हाताला धरून बंड करायला लावणार आहे? यांनी दिल्लीला सांगितलेलं खरं व्हावं म्हणून. यानं आणि ते दिल्लीतल्या चोरांनी दिल्लीकराचे कान भरले होते. निवडणुकीच्या आधी चिमणरावांची लॉबी काटली नाही तर निवडणुकीनंतर चिमणराव बंड करणार. अरे हे बरं आहे. म्हणजे निवडणुकीच्या आधी म्हणायचं की चिमणरावाच्या माणसाला तिकीट देऊ नका कारण हा बंड करणार आहे, आणि निवडणुकीनंतर काय म्हणायचं, अरे याला मंत्रीपद देऊ नका कारण हा फ्रस्ट्रेट झालाय, याच्या माणसाने तिकीट मिळालं नाही. आईला हा कसला चावटपणा. पण मला कळत नाही की दिल्लीकर या अशा अफवावर विश्वास ठेवतात कसे? काही विश्वास वगैरे ठेवत नाहीत हो. ही ओल्ड स्ट्रॅटेजी आहे. हे मास बेस असलेल्या नेत्यांना एकदा तरी मातीत रगडायचंच. मी दाखवून द्यायचं तुम्हाला की आमचा आशीर्वाद असल्याशिवाय तुमच्याकडला भल्यातला भला नेता देखील असाही आहे. काही करू शकत नाही. माज आहे नुसता माज. अहो माज नाही हो, भीती. भीती आपल्या नेत्यांची भीती. मला सांगा दादासाहेब, काय कशाकरता बंड करायचं हो? कशाकरता करायचं? हे मुख्यमंत्री पदासाठीच ना. अहो ते तर मला मिळणारच आहे की. हा जो आजचा सीएम आहे ना, आज दिल्लीच्या सुपात आहे, तो त्यांच्या जात्यात जाणारच आहे. मला तर काळजी वाटत होती की तिकीट नाही मिळालं म्हणून तुम्ही देखील बंड करता की काय. विरोधी पक्ष जाऊन काय करायचं? म्हणजे त्यांच्या हुकुमशाही खाली आपल्या मान सन्मानाचा पार चुराडा करून घ्यायचा. राडा. एक सांगू का दादासाहेब, अहो पाठीत वाकून सलाम करण्याची काय गरज आहे खानदानी माणसाला? हा, हे या कुडमुड्यांना ज्यांना काही आगापिछा नाही ना, त्यांनी सलाम करून राजकीय भविष्य घडवावं स्वतःच. आपल्याला काय गरज याची? सगळ्यांनाच तुमच्यासारखा विचार नाही करतायत चिमणराव. आता आम्हाला कसं कळणार की चिमणराव हा असा आणि असा विचार करतायत म्हणून? आपल्या पक्षात कसं आहे दादासाहेब की सगळ्यांना आळीपाळीने पदं मिळतात. तिकडं म्हणजे सर्वोच्च नेत्याच्या मरणाची वाट बघत बसायचं. मी पण फार काळजीत होतो. नाही दादासाहेब, आम्हाला तुमचा आधार वाटतो. आम्हाला उगाच चढवत आहे होय? नाही खरं सांगतो दादासाहेब, खरं सांगतो. तुम्हाला आज इथे यावंसं वाटलं, खूप बरं वाटलं मला. हो, नाहीतर मुख्यमंत्र्याचा राग कोण ओढून गेलो. नाही दादासाहेब, आम्हाला जाणीव राहील बरं का तुम्ही आज इथं आलात त्याची. दादासाहेब मी काय म्हणतो की आता आपण एक काम करायचं. आपण दोघांनी मिळून काम करायचं. मला नाही वाटत आपण जर एकत्र काम केलं ना तर हा वर्ष 6 महिने टिकल. दुष्काळाची लक्षणं आहेत. आला दुष्काळ तर हा सीएम काही टिकत नाही बघा. दादासाहेब काय गंमत आहे बघा. आता उद्या परवा हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेईल आणि आज आपण त्याच्या सिंहासनाखाली पहार रोवतोय. चिमणराव, मला आता निघायला पाहिजे. त्याच्याकडे जायचंय. उद्या पहाटे दिल्लीला जाणार. आता तो मंत्रीपदाचा तमाशा सुरू होणार बघा. येतो. फोन ठेव. दिल्लीवरनं फोन येईल. आला तर सांगाल चिमणराव दमून झोपलेले, आता डिस्टर्ब नाही करता येणार. मला भेट देत नाहीत काय? करू देत 3-4 वेळा फोन.
ओ चावरे, चालू द्या हा. हार गाड्या जरा दमान घे की, लई स्टॉक आहे आपल्याकडे. हा दिल्लीचा फोन. देवाची मर्जी. देवा, फोन आलाय दिल्लीहून. हेलो, नमस्कार, अयपतराव बात कर रहा हूं. साहब अभी सोए हैं. अरे नहीं साहब, मैं नहीं उठा सकता उनको. हाँ, भाभी भाभी बाहर गई है. भाभी बाहर गई है. नहीं नहीं, मालूम नहीं कब आएगी. कुछ निरोप देना है तो मेरे को दे दो ना, मैं बोल दूंगा. अच्छा ठीक है. हाँ ठीक है, बताता हूं मैं उनको. अच्छा देवा. मला 3-3 दिवस बसवता काय दिल्लीमध्ये आहे. आता बस बोंबलत म्हणा. हा जा जा, बघा बघा बाहेर कोणाला काय कमी पडते बघा. कोणाचा फोन होता? अहो, दिल्लीचा फोन होता. त्यांना अभिनंदन करायचं होतं. कोणाचं? हो तुमचं माझं? आणि माझं बी. मग का नाही घेतला फोन? साधं अभिनंदन तर करायचं होतं त्यासनी. हे राजकारणात असं साधं सोपं काय नसतं. प्रत्येक गोष्टीला एक अर्थ असतो. प्रत्येक ऍक्शनच्या मागे एक रिॲक्शन असते. आणि हे सगळं ओळखता यायला पाहिजे जर राजकारणात राहायचं असेल तर. म्हणजे? हो लक्षात घ्या, पक्षाच्या 7 जागा कमी झाल्या नसत्या त्याला फोन आला असता का? का नसता आला? काय यावा हा? म्हणजे बघा, आता हे सरकार जगणार काठावरती. यांना आपली मदत लागणार. असंतुष्ट लोक सरकारवरती हल्ले करणार आपल्याच पक्षाच्या. आणि म्हणून मग सगळ्यांना मानानं वागवायचं. जेवढं बहुमत जास्त तेवढी आमदारांची किंमत कमी, आणि जेवढं बहुमत कमी तेवढं आमदारांची किंमत जास्त. हो, आपण एवढे अर्थ काढायचे एका फोन मधून? अहो, खरंच सहज केला असेल त्यांनी फोन, एक उपचार म्हणून. ही असली उपचार संहिता आहे ना, ही राजकारणाच्या आचारसंहितेत चालत नाही. एवढा विचार करायला लागलो तर डोक्याला त्रास होईल ना आपल्याच. जगायचं कसं मग? हा नाही होते हळूहळू सवय होते. हे बघा कसं आहे, राजकारणात दुसऱ्याच्या मनात काय आहे हे ओळखून जगायला लागतं. दुसऱ्याच्या मनाचा विचार करून जगायचं नसतं. तो सगळा खेळ त्या समाजसेवकांचा. मला वाटतंय तुम्ही जरा जास्तच अर्थ काढतात. आता बघा, आमची ठोकतळे आहे का. आता मुख्यमंत्र्यांचा तुम्हाला फोन येईल. त्यानंतर दलपतराव तुम्हाला भेटायला येतील. दलपतराव? आता हे जर असं घडलं तर आमच्या जजमेंटवरती ठेवाल की नाही? उगाच नाही 40 वर्ष राजकारणात घालवली. का? आमदारासनी बी पैसे मिळतात ना? फंड मिळतोय, फंड. फंड किती? 2 कोटी रुपये. अगो बाई, म्हणजे मला बी इतकाले पैसे मिळणार? आमदारांना स्वतःच खर्च करायचे असतात ते पैसे? गुडदाणी आणि बत्ताशे नसतात वाटायची त्या पैशाचं. एवढं कळत नाही वय मला बी. ठाव आहे मला, समाज सेवेसाठी असतात ते पैसे. हो, समाजसेवा नाही, विकास कामं करत असत. आणि काय फरक आहे दोनात? कोणाला कपडे नाही तर त्याला चड्डी आणून दिली. कोणाला खायला नाही तर आणून छत्र उघडलं. कोणाला औषध नाही तर औषध दिलं. हे समाजसेवा. आणि विकास काम म्हणजे विकास काम म्हणजे कसं की एखाद्या वस्तीचा रस्ता बिघडला असेल तर दुरुस्त करून द्यायचा. गावात तलाव खोदायचे, बागा करायच्या, ही विकास कामं. मग समाज सेवेसाठी सरकार पैसे देत नाही? आधी विकास काम करावं, सगळ्यांचा उपयोग करावा, आणि मग समाजसेवा. का बरं असं? कळत हळूहळू कळत. आत्ता आमदार झालं ना, कळत.
साहेब, सकीनाबाई कुठे आहेत? का? नाही म्हणजे त्यांना भेटायचं होतं दुष्काळी भागातल्या कामाबाबत. कांबळे, तुमचं काम देवाशिवाय होणार नाही. पण साहेब, सकीनाबाई म्हटल्या होत्या मला. तुमचा सकीनाच्या शब्दावर विश्वास आहे आणि देवाच्या कामावर नाही. नाही ना साहेब, अहो चिमणराव तर आमच्यासाठी दैवतच आहेत. कांबळे, ही श्रद्धा शेवटपर्यंत ठेवा म्हणजे झालं. हो साहेब. देवाच्या शब्दावर मंत्रालयात अजून बी कामं होतात, लक्षात ठेवा. हो साहेब. पण साहेब, ते तेवढं काम मला मिळेल ना? त्यामुळे नक्की होईल काम तुमचं. त्यासाठी तुम्हाला आमचं एक काम करावं लागेल. हो साहेब, तुमच्यासाठी तर आपण कोणतं पण काम करायला कधी पण तयार आहे. चावरेवर जरा लक्ष ठेवा. आजकाल तलपच्छ आणि त्याच्या मीटिंगलाही वाढत चालली. त्या मीटिंगचा तपशील मला रोजच्या रोज मिळाला पाहिजे. साहेब, तुम्ही काय पण काळजी करायची नाही. त्यांची सगळीच्या सगळी माहिती आणून मी तुम्हाला सांगतो. पण साहेब, तेवढं माझं कामाचं त्यामुळे शब्द मी दिलाय तुम्हाला, काम होईल तुमचं. निघा. तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल मी अचानक भेटायला आलेलो बघून. साहेब म्हणतच होते तुम्ही भेटायला याल म्हणून. हा इतकी वर्ष राजकारणात आहेत ते, त्यांना अंदाज येणारच की. पण तुम्हाला सांगतो वहिनी साहेब, इथंच थोडस घोडं पेन खातं बघा. चिमणराव सगळेच अंदाज राजकारण घेतात, आमचं तसं नाही. आम्ही मोकळी ढाकळी माणसं. राजकारण एवढं मनाला लावून घेत नाही. उठता बसता काय सगळ्या गोष्टींचे अर्थ लावायचे, अंदाज घेत बसायचे. आम्ही खरंच तुमचं अभिनंदन करायला आलो पर्सनली. फोनवरच्या अभिनंदनाला काय अर्थ नाही. म्हणजे झालं काय की आम्ही असं फिरत असतो चौकडं, तर आमच्या असं लक्षात आलं की तुम्ही ज्या पद्धतीनं तुमच्या मतदारसंघात फिरलात, साध्या साध्या माणसांना भेटलात, त्यांच्याशी बोललात, लोक फार खुश आहेत तुमच्यावर. म्हणतात ही खरी माऊली, गरिबांविषयी कण वाचलेली. फार 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 सहानुभूती वाटायला लागली लोकांना तुमच्याबद्दल. काहीतरीच काय. नाही नाही वहिनी साहेब, खोटं नाही बोलत तुमच्याशी. म्हणजे आहे ते आहे. आणि मला नाही लाज वाटत खरं बोलायची. राजकारणात असलं म्हणून काय झालं. एवढ्या कौतुकाची सवय नाही मला दलपतराव. आता करून घ्या वहिनी साहेब. तुम्हाला कल्पना नाही लोक तुमच्यावर किती खुश आहेत ते. पार मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत गेली बातमी. ते मला म्हणले दुष्काळ येतोय दलपतराव, तुम्ही एकदा बाईंना जाऊन भेटा. तुम्हाला पालकमंत्री करतोय मी या जिल्ह्याचा. तुम्हाला सुमित्राबाईंबरोबरच काम करावं लागणार आहे. खरंच पण फार ताण दिला बघा पावसाने यंदा. वळी पडला नाही आणि मृगाही निघाले नाहीत म्हणावे तसे. आपल्याला धडाका उडवून द्यायला लागणार दुष्काळी कामांचा वहिनी साहेब. आता आपण जबाबदारी घेतलीये म्हटल्यावर आम्हाला बी कामापासून कसं पळून जाते बघा. आणि मुख्यमंत्री म्हणत होते
दुष्काळ येतोय तर पाटबंधारे खात्याचं मंत्रिपद मराठवाड्यातच राहिलेलं चांगलं. आपल्या सुमित्राबाई निवडून आल्याच आहेत, त्यांचाच विचार करू मंत्रिपदासाठी. मंत्रीपद कसलं? आमदार आता निवडून आलेली आमदार बाई आहे मी. चांगले लोक फार कमी प्रमाणात निवडून येतात आजकाल. तुम्ही फक्त होकार द्या, मग बघा. साहेबांना विचारून सांगते. वहिनी साहेब, मला माहिती आहे आपण फार मर्यादित उद्दिष्टांसाठी आमदार झाल्यात. आपल्याला मंत्रीपदच काय, आमदारकीत पण रस नाही. पण लोकसेवेची संधी मिळत असेल तर का नको? वहिनी, हा शेंदना नदीचा प्रकल्प राबवला जावा म्हणून तरी तुम्ही मंत्रीपद स्वीकारलंच पाहिजे. एवढा मोठा कॅनॉल म्हणजे वरदान. अथांग पाणी, धरणाच्या गेटमधून फेसाळणारं पाणीच पाणी, धरणाखाली हिरवा झालेला भाग. आपण आपल्या लोकांसाठी अजून काय करू शकतो? याच्यासाठी झटायचं वहिनी साहेब, याच्यासाठी. जी, झटलंच पाहिजे लोकांसाठी. वर्ष 6 महिन्यात रूप पालटलं. ज्वारीच्या जागी ऊस, मोठाले पंप पाण्याचे, बैलगाडीच्या जागी ट्रॅक्टर, अगदी घरात जात्याची मिक्सी होते बायसे. आता सगळ्यांना का पुसणारी पोरं फार पुण्या मुंबईकडे जातात जीन पॅन्ट टी शर्ट घालून शिकायला. याच्यासाठी जातायचं. जी, झटलंच पाहिजे. आणि ह्यात चांगली गोष्ट म्हणजे आपल्यामुळे सर्व, पण आपण कुठंच नाही. आपण कुठतरी कोपऱ्यात कोनशिलेवर. फार झालं तर तलावाला आपलं नाव, दलपतराव पाटील बांधारा, सुमित्रा सागर, बस एवढंच. येऊ का? विठ्ठला, मला मोह नाही रे सत्तेचा. तुला माहितीये, बघ, हा बंधारा माझ्या हातून झाला तर 7 वर्ष पायी वाऱ्या करीन मी तुझ्या. सुमित्रा, दलपत काय म्हणत होता? एवढी लगेच कशा कळतो तो बातम्या तू मस्त? 1 मिनिट झालं नाही तर दलपतराव असते जाऊन. काय म्हणत होता दलपत?